सांगितलं की आता मागणी म्हणजे तिथं अगोदर बुद्ध मंदिर होतं त्या ठिकाणी, त्याचे उत्खनन जर केले आपण तर तिथं बुद्ध मंदिर होतं. पण आता या दोघांच्या वादामध्ये आणि तिसऱ्याने पडू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी शांत आहोत. आणि बाबरी मस्जिदीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 5 एकर जागा अयोध्येमध्ये दिलेली आहे आणि आम्ही एखादं जे मंदिर आहे ते आमच्या बळावर आम्ही त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करू अयोध्येच्या आजूबाजूला. वादामध्ये पडून आणि आपण समाजामध्ये फूट पाडणं योग्य नाही, म्हणून आम्ही काय त्या वादामध्ये पडलेलो नाही. हा सगळा इतिहास आहे. म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे आहेत आणि ते उत्खननामध्ये बुद्धाची अवशेष सापडलेले आहेत. तरीही त्याला 2,500 वर्ष झाली, त्यामुळं त्यानंतर त्या ठिकाणी राम मंदिर आलेलं आहे. त्यामुळं हा विषय एकदा संपलेला आहे. मुस्लिम समाजाचाही मी आभार व्यक्त करतो. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्यांच्याकडून शांतता ठेवण्यात आली आणि आता भाईचारा मजबूत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि आमचं सरकारही मुस्लिम विरोधी नाही. ज्या योजना आम्ही राबवलेल्या आहे त्याचा फायदा मुस्लिम समाजाला झालेला आहे. ज्या 10% आरक्षण आम्ही EWSला दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजसुद्धा आहे. म्हणजे तो या धर्माचा आहे म्हणून त्याला त्याचा फायदा. जनधन योजना आहे, आवास योजना आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, शेतकऱ्यांच्या योजना आहेत. या सगळ्या योजनांचा फायदा त्यांना होतो आहे. ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना त्याचा फायदा होऊ नये अशी भूमिका बिलकुल अजिबात नाही. त्यामुळं आमचं सरकार हे मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही.